नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. मी अमावस्येला कोणकोणत्या सेवा करत असते, कोणकोणते उपाय करत असते हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी नेहमीचंच रुटीन जे आपण सकाळी आंघोळीनंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो ते मी आता करायला घेतलेलं आहे. इथे मी हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये हळद काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकून घेतलेलं आहे. त्याऐवजी तुमच्याकडे जर गुलाबजल नसेल तर आपण गोमूत्रसुद्धा टाकू शकतो आणि त्यासोबतच थोडं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे मिश्रण एकत्रित करून उंबरठ्यावरती लावून घेणार आहे. त्यासोबतच तर आता इथे मी हळदीचं एकत्रित मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता त्याचं लेपन उंबरठ्यावरती करून घेणार आहे. त्यासाठी सर्वात आधी उंबरठा स्वच्छ झाडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला स्वच्छ तांब्यामध्ये भरून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी कोरडं कापड घेतलेलं आहे आणि त्याने उंबरठा स्वच्छ पुसून घेत आहे. त्यानंतर बाहेरील जागासुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने कोणकोणते फायदे होतात, त्याचप्रकारे आपल्याला त्याचा कोणत्या प्रकारे लाभ होतो याबद्दलची सर्व माहिती चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तरी चॅनलवरती जाऊन नक्की बघा. तर आता इथे मी उंबरठा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती जे हळदीचं लेपन केलेलं होतं ते याच्यावरती टाकून घेणार आहे. हे आपण चमच्याच्या सहाय्याने सुद्धा लावून घेऊ शकतो, पण इथे मी हातानेच लावून घेत आहे. आता हे हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केल्यानंतर आपल्याला त्यावरती छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. जशी की लक्ष्मी पावले किंवा शंख किंवा कमळसुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो किंवा एखादा छोटासा वेल काढला तरी चालेल. मी इथे दोन्हीकडून 2 पावले काढून घेत आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. कुंकू मी इथं ओलं करून नाही घेतलं, कोरड्याच कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर रांगोळी काढून झाल्यानंतर उंबरठ्यावरती हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून घेणार आहे. त्यानंतर उंबरठ्याला आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि फुलेसुद्धा उंबरठ्यावरती वाहून घ्यायची आहेत. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी अर्पण करायचे असते. पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असताना ते स्वच्छ आणि शुद्ध असावे याकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. यासोबतच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना त्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ आणि दूध घालून जर आपण ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण केले तर असे करणे अत्यंत शुभ असे मानले जाते. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा मंत्रजाप करू शकतो. यासोबतच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर 7 वेळा आपण त्याला प्रदक्षिणासुद्धा घालायच्या असतात. नंतर आपण पिंपळाच्या झाडाला नैवेद्य म्हणून गूळ, साखर किंवा मिठाईमधील कुठलाही पदार्थ आपण झाडाला अर्पण करू शकतो. तर तुम्हाला जर जवळपास कुठंही पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की अर्पण करा आणि त्याची विधिवत पूजा नक्की करा. तर इथे माझं उंबरठा पूजन करून झालेलं आहे. मी इथे दिवासुद्धा लावून घेतलेला आहे. हवेमुळं तो जास्त वेळ राहणार नाही, पण तरीसुद्धा मी थोडा वेळ का होईना दिवा इथे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर धूप, दीपसुद्धा ओवाळून घेतलेला आहे. यानंतर आता मी घर पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्यासोबतच हळद आणि यासोबत जर तुम्हाला शक्य असेल तर आपण लिंबूसुद्धा टाकून घेऊ शकतो. तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हळदसुद्धा टाकून घेत आहे. त्यासोबतच मी इथे गोमूत्रसुद्धा टाकून घेत आहे. त्यासोबतच तुम्हाला जर कुठल्या प्रकारचं फिनाईल किंवा डेटॉल वगैरे तुम्ही वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकून लादी पुसू शकता. हे सर्व मी या बकेटमध्ये एकत्र टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता या पाण्याने घर स्वच्छ करून घेणार आहे, म्हणजेच घरातली लादी स्वच्छ पुसून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा अमावस्येला कोणत्या प्रकारच्या सेवा करता किंवा कुठले उपाय करता हे मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही उपायाबद्दल नवीन माहिती असेल तर ती सुद्धा मला नक्की सांगा. तर इथे आता मी घरातील सर्व लादी स्वच्छ पुसून घेणार आहे. त्यानंतर आता
त्यानंतर गॅलरीमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल माझं छोटंसं गार्डन आहे. त्यामध्ये मी अशी महादेवाची आणि त्याच्यासमोर छोटासा नंदी ठेवलेला आहे. त्याचीसुद्धा मी रोजच्या रोज देवपूजा झाल्यानंतर किंवा आधी जेव्हा वेळ असतो तेव्हा सकाळच्या वेळेतच नक्की करून घेत असते. तर आता इथे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून घेत आहे आणि त्यानंतर त्यांना अष्टगंध अक्षदा ह्या वाहून घेत आहे. आणि त्यासोबतच माझ्याकडे शमीपत्राचं सुद्धा एक छोटंसं झाड आहे. त्याचं सुद्धा एक पान मी रोज महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करतच असते. देवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना आपण नेहमी चांदे, पितळ किंवा तांब्याचेच भांडे वापरावे. त्यासोबतच आपण महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने आणि पंचामृताने जो काही अभिषेक करतो त्याचे पाणी आपण प्रसादाच्या स्वरूपात घरातील इतर व्यक्तींना आणि आपण स्वतःसुद्धा नक्की प्राशन करावे. देवांना बेलपत्र, धोत्र्याचं फूल, फळ यासोबतच भस्म आणि शमीपत्र हे अतिशय प्रिय आहे. भगवान शंकरांच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय किंवा भगवान शंकरांचा इतर कुठलाही मंत्रजाप आपण यावेळी करू शकतो. इथे माझं शिवपिंडीवरती अभिषेक करून झालेला आहे. त्यानंतर बाजूला तुळस देखील आहे, तर तुळशीची सुद्धा मी पूजा करून घेणार आहे. तुळशीचं हे छोटंसं रोप आलेलं आहे. आधीची जी रोपे होते ती सगळी खराब झालेली होती, त्यामुळे मी ती सगळी काढून टाकली. आता या छोट्याशा रोपाची मी इथे पूजा करून घेणार आहे. तर बाजूला शालिग्रामसुद्धा ठेवून घेतलेला आहे, त्यांचीसुद्धा पूजा करून घेणार आहे. शालिग्रामला आपण अष्टगंध लावायचं असतं, त्यामुळे इथे मी तुळशी मातेला हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून घेत आहे आणि शालिग्रामला अष्टगंध आणि अक्षदा या वाहून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटंसं तुळशीचं पानसुद्धा इथे अर्पण करणार आहे. यानंतर माझ्याकडे केळीचं झाडसुद्धा आहे, त्यामुळे केळीच्या झाडाला सुद्धा रोजच्या रोज पूजा मी करतच असते. केळीच्या झाडाला मी इथे पाणी अर्पण करून घेत आहे. पाण्यामध्ये मी थोडं कच्चं दूध टाकून घेतलेलं होतं. केळीच्या झाडाला आपण हळद, चंदन हे लावून घेत असतो, तर इथे मी हळद लावून घेतलेली आहे आणि अक्षदासुद्धा वाहून घेणार आहे. आता केळीच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना किंवा केळीच्या झाडाची पूजा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा असतो. तर आता इथे माझी केळीच्या झाडाची पूजा करून झालेली आहे. त्यानंतर मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे. आता देवपूजा करत असताना सर्वात आधी मी दिवा स्वच्छ धुवून घेतलेला होता. त्यानंतर दिव्याला स्वच्छ पुसून प्रज्वलित करून घेतलेला आहे, कारण कुठलीही पूजा करत असताना किंवा सेवा करत असताना आपण दिव्याच्या दृष्टीनेच करत असतो, त्यामुळं सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा असतो. तर आता इथे मी देवघर स्वच्छ पुसून घेणार आहे. देवघरामध्ये थोडीही धूळ किंवा कचरा आपण ठेवायचा नसतो. देवघराची जागा किंवा देवघराच्या आजूबाजूची जागा ही नेहमी आपण स्वच्छ ठेवायला हवी. देवघरावरती कुठलेही जाळे जळमटे हे येऊ द्यायचे नाही. आता इथे मी देवघर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि आता देवपूजेला सुरुवात करणार आहे. तर सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहे. आज अमावस्या असल्यामुळे देवांना पंचामृताने स्नान घालून घेणार आहे. आणि यासोबतच बरेच जण देवपूजा करत असताना किंवा देवघर स्वच्छ करत असताना देवांना एखाद्या लिक्विडने स्वच्छ करत असतात. तर अशा प्रकारच्या लिक्विडने देव कधीही स्वच्छ करू नये. त्याऐवजी आपली जी तांबे पितळेची भांडी असतात ती आपण त्या लिक्विडनी स्वच्छ करू शकतो किंवा चकचकीत करून घेऊ शकतो. पण देवांना मात्र आपण अशा प्रकारचे लिक्विड वापरायचे नाही. तर इथे मी कुठल्याही प्रकारचं लिक्विड न घेता देवांना स्वच्छ करून घेण्यासाठी हळद घेतलेली आहे. तुम्ही बघितलं असेल, हळद घेतलेली आहे आणि हळदीमध्ये मी इथे थोडं दही टाकून घेतलेलं आहे. त्यासोबतच तुम्ही लिंबाचा रससुद्धा त्यामध्ये टाकून घेऊ शकता. यामुळे सुद्धा देव अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे मी इथे गणपती बाप्पांना जे लेपन केलेलं होतं त्याने स्वच्छ करून घेत आहे. त्यानंतर परत एकदा पाण्याने स्नान घालून घेणार आहे, कारण ते सर्व मूर्तीवरती आजूबाजूला चिकटून बसतं. आणि त्यानंतर
त्यावरती परत एकदा जे काही आपण दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी पंचामृताने स्नान घालत असतो, तर इथे मी पंचामृत घेतलेलं आहे. पंचामृताने सुद्धा गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहे. यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घेणार आहे, जेणेकरून हळदीचे डाग या मूर्तीवरती राहणार नाही. आणि आता यानंतर असंच एक एक करून प्रत्येक देवी देवतांना अशाच प्रकारे एक एक करून दह्याचं आणि हळदीचं जे काही लेपन केलेलं आहे त्याने स्वच्छ करून घेणार आहे. आणि त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा पाण्याने स्नान घालून घेणार आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला बोटाने देव स्वच्छ करता येत नसतील तर त्याऐवजी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं त्या प्रकारे एक छोटा कॉटन तुम्ही घेऊ शकता आणि कॉटनने सुद्धा देव स्वच्छ करता येतात. तर अशा प्रकारे आपण देव स्वच्छ करून घेऊ शकतो. तर इथे आता मी प्रत्येक देवी देवतांना हळदी आणि दह्याचे जे काही मिश्रण केलेले होते त्याने स्वच्छ करून घेतलेले आहे आणि पाण्याने सुद्धा स्नान घालून घेतलेले आहे आणि देवघरामध्ये विराजमान केलेले आहेत. त्यानंतर आता स्वामींच्या पादुका ज्या आहेत त्या स्वच्छ कापडाने पुसून घेत आहे. पादुका ह्या लाकडी आहेत, त्यामुळे मी त्यांना कधीही पाण्याने डायरेक्ट धुत नाही, त्याला फक्त एका स्वच्छ कापडाने मी पुसून घेत असते. यानंतर आता पादुकांना स्वच्छ करून घेणार आहे आणि पादुकांना आपल्याला फक्त हिना अत्तर हे स्वामींना अतिशय प्रिय असते, त्यामुळे आपण पादुकांवरती हिना अत्तर लावायचं आहे आणि त्यांना चाफ्याचं किंवा ऐवजी पिवळं कुठलंही फूल आपण स्वामींना अर्पण करायचं असतं. आणि त्यासोबतच चंदन किंवा अष्टगंधसुद्धा आपण स्वामींच्या पादुकांवरती लावून घेऊ शकतो. यासोबतच स्वामींच्या पादुकांवरती आपण शमीपत्रसुद्धा अर्पण करू शकतो. तर आता सर्वात शेवटी देवादिदेव महादेवांना सुद्धा पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालून घेणार आहे. हळदी आणि दह्याचं जे मी मिश्रण तयार केलेलं होतं देवांना स्वच्छ करून घेण्यासाठी, ते महादेवाच्या पिंडीवरती लावून घेणार नाही आहे, कारण त्यामध्ये हळद टाकलेली होती. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती फक्त पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालून घेणार आहे. तर आता इथे सर्व देवी देवतांना स्नान घालून झालेले आहे. त्यानंतर इथे मी कुंकू घेतलेला आहे. कुंकू हे सर्व जी स्त्री देवता आहेत त्यांना लावून घेणार आहे आणि जे पुरुष देवता आहे यांना मी अष्टगंध आधीच लावून घेतलेला आहे. तर आता अशा प्रकारे देवपूजा झालेली आहे. त्यानंतर आता सर्व देवी देवतांना आपल्याला धूप दीपसुद्धा ओवाळून घ्यायचा असतो. तर इथे मी धूप दीप ओवाळून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व देवी देवतांना फुलं अर्पण करून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व स्त्री देवतांना कुंकू लावून झालेला आहे. त्यानंतर इथे मी आता आरती करून घेणार आहे. आरती करण्यासाठी आपल्याला दोन फुलवाती मिळून एक फुलवात तयार करायची असते आणि त्यानेच आपण आरती करायची असते. तर इथे मी 2 फुलवाती घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता अगरबत्ती ओवाळून घेत आहे आणि धूपसुद्धा लावून घेणार आहे. तर आता माझी आरतीसुद्धा करून झालेली आहे. त्यानंतर कापूर लावून सर्वीकडं झालेला आहे. त्यानंतर आता सर्व घरात आपल्याला जो काही धूप लावलेला असतो किंवा आरतीनंतर जो काही कापूर आपण लावून घेत असतो त्याचा तो सर्व घरभर आपण दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आता माझी देवपूजा करून झालेली आहे आणि आता यानंतर दही भाताचा उतारासुद्धा आपल्याला अमावस्येला करायचा असतो. तर इथे मी भात शिजवून घेतलेला आहे. भात हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतरच त्यामध्ये आपण दही टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी दही भात एकत्रित करून घेतलेला आहे. दही भाताचा उतारा लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, त्याचप्रमाणे इतरांसाठी याचा आपण कशा प्रकारे उपाय करायचा आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. चॅनलवरती जाऊन नक्की बघा. अमावस्या ही पितरांच्या पूजेसाठी खास मानली जाते, त्यामुळे या दिवशी आपण हा उपाय नक्की करावा. हा उपाय किंवा ही कृती करत असताना आपल्याला आपलं मन हे शांत, सकारात्मक ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर अशा प्रकारचा दही भाताचा उतारा तुम्ही नक्की करून बघा. तर अशा प्रकारच्या साध्या सोप्या सेवा आणि उपाय मी अमावस्येच्या दिवशी करत असते. तुम्ही अमावस्येला कुठले उपाय किंवा कुठल्या सेवा करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.